चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। बिनखात्याचे मंत्री अस्वस्थ। नागपूर अधिवेशनाचा उद्याचा शुक्रवारचा दिवस हा शेवट असणार अशी शक्यता असून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते नसल्याने त्यांची अवस्था वाढली आहे। त्यामुळे बिनखात्याच्या मंत्र्यांविनाच अधिवेशन संपुष्टात येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तर झाला, परंतु अजूनही मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले नाही। पण आता महायुती सरकारकडून खाते वाटपावर तोडगा काढण्यात आला असून ज्या खात्यावरून खाते वाटप लांबले होते असे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात येणार असून भाजपकडे असणारे गृहनिर्माण खातेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला पूर्वीचेच अर्थ खाते कायम राहणार आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु अजूनही खाते वाटप झाले नसल्याने यामध्ये बिनखात्याचे मंत्री सहभागी झाले आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गृह आणि अर्थ खात्यानंतर जे महत्त्वाचे खाते समजले जाते ते म्हणजेच महसूल खाते। या महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्पर्धा आहे, मात्र यामध्ये चंद्रकांत पाटीलच बाजी मारतील अशी शक्यता आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खाते जाण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात खाते वाटप होणार असलं तरी तोपर्यंत अधिवेशनात सरकारमधील कोणत्या मंत्र्याला कोणत्या विभागासंबंधी प्रश्न विचारायचा याचं मात्र कोडं पडलं आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।